नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे द वेलफेअर स्टेटच्या यूट्यूब चॅनलवर। मी तुमची होस्ट श्वेता। आज तुमची भेट घालून देणार आहे केशव गजबी यांच्याशी। केशवजी कीर्तिनंद या नावाने गीत लेखनामध्ये कार्य करतात। यांनी अनेक भीमगीते, चळवळीवर आधारित गीते लिहिलेली आहेत। शिवाय राजकीय, ऐतिहासिक या क्षेत्रातही त्यांनी गीतलेखनाचे कार्य केलेले आहेत। राजगृहाची निळी स्पंदने या महानाट्याच्या लेखनामध्ये कीर्तिनंदजींचा सहभाग आहे। शिवाय जयंती, रायबा इनामदार या उत्कृष्ट मराठी चित्रपटांचे गीतही यांनी लिहिलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब एक झंझावत आणि मूकनायक या प्रसिद्ध नाटकाचे गीतलेखन कीर्तिजींनी केले आहे। शिवाय या गाण्यांना कंपोजिशन पण यांनीच दिलेले आहेत। चला तर मग गप्पा मारूया आज कीर्तिनंदजींशी। स्वागत आहे सर तुमचं। सर, आम्हाला आता तुमचा जेवढा परिचय आम्ही ऐकला तर फार उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटत आहे आणि ऐकायला आवडेल की केशव गजबीये पासून तर कीर्तिनंदजी पर्यंतचा प्रवास हा कसा झाला तुमचा। सर्वांना जय भीम। अगदी म्हणजे बालवयापासून साधारणतः वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून मला या क्षेत्रामध्ये रुची आहे आणि आमचे पारिवारिक जे पूर्वज होते, वडील किंवा त्यांचे वडील, यांच्यापासून तो असा चालत आलेला आहे आणि ते सुद्धा संगीताचे प्रेमी होते। म्हणजे जुन्या काळामध्ये जसे दंडारी वगैरे व्हायच्या किंवा तमाशे वगैरे व्हायचे, त्यामध्ये या लोकांचा इंटरेस्ट असायचा आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा कधी कधी जात होतो पाहायला ते कार्यक्रम। तेव्हापासून त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली आणि मग मला गीत लेखनामध्ये 10व्या-12व्या वर्षापासूनच मला ओढ निर्माण झाली। कारण त्यावेळेस आम्ही असे गावठी भजन मंडळामध्ये जात होतो आणि भजनं सुद्धा आम्ही इतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने म्हणत होतो। जसं कोणाचा वाढदिवस आहे, बारसा आहे किंवा अजून दुसऱ्या महापुरुषांचे काही जयंती, अशा वेळेला आम्हाला बोलवायचे ते लोक। म्हणजे हा जो काळ आहे कमीत कमी 25-30 वर्ष आधीचा काळ आहे, तर आम्ही तेव्हा जात होतो त्या कार्यक्रमात। मग त्यामुळं काय झालं, इंटरेस्ट वाढत गेला गाण्यामध्ये सुद्धा आणि गीत लेखनामध्ये सुद्धा। मग गीत लेखनाची अशी पद्धत असते की केशव गजबी एवढं मोठं नाव आपण वापरू शकत नाही, त्यासाठी छोटेसं नाव असलं पाहिजे की जेणेकरून शेवटचा जो गाण्याचा अंतरा असतो किंवा गझलेमध्ये जो मक्ता असतो त्याच्यामध्ये कोणाचे गीत आहे हे लोकांना, इतरांना समजलं पाहिजे। यासाठी त्यामध्ये ते गीतकार जो असतो त्याचं नाव टाकण्याची म्हणजे ती पद्धत आहे आणि म्हणून ते केशव गजबी एवढं मोठं नाव त्याच्यामध्ये न वापरता आल्यामुळे किंवा ते मोठं नाव होत असल्यामुळे आपण ते कीर्तिनंद हे नाव त्यामध्ये टाकतो आणि त्या नावानं आपण गीत लेखन करत असतो। आम्ही असं ऐकलंय सर की तुम्ही पुष्कळशा गायकांसाठी गीतं लिहिली किंवा तुमची गीतं मोठमोठ्या गायकांनी गायली, तर कोणकोणती लोक होती आणि कोणती गीते होती ती ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। तसं पाहिलं तर भरपूर लोकांनी गीतं गायलेली आहेत। त्यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू सुद्धा गीतांचा समावेश आहे आणि बरेचसे गीताचे जे प्रकार आहेत त्यामध्ये कव्वाली आहे, भजन आहे, भारुड आहे, अभंग आहे, पोवाडा आहे, लावणी आहे किंवा गझल आहे। इतर हे जे गीत लेखनाचे प्रकार आहेत सगळे मी हाताळलेले आहेत आणि बरेचशा लोकांनी कोणता ना कोणता गीत प्रकार गायलेला आहे, म्हणजे मी लिहिलेला। तर त्यामध्ये बरेचसे लोक आहेत। तसा उल्लेख करायला गेला तर खूप नावं घेता येतील, परंतु विशेष करून माझ्या आवडीचे जे गायक आहेत, सुगम संगीत आणि संगीतकार या नावाने ते खूप प्रसिद्ध आहेत। सुगम संगीताच्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे। असे भूपेश सवाई यांनी योग या अल्बममध्ये गीते गायलेली आहेत माझी आणि त्यामध्ये त्यांनी गायलेले बरेचसे गीतं प्रसिद्ध झाले, म्हणजे खूप गाजली आहेत। त्यामध्ये मला 1-2 गीताचा उल्लेख करावा असं वाटतो। त्यामध्ये भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो हे गाणं खूप गाजलेलं आहे, लोकांनी खूप त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। त्याचप्रमाणे या भारताला संविधान दिले हे बाबासाहेबांवर आधारित, संविधानावर आधारित एक जे गीत आहे ते गीत सुद्धा खूप गाजलेलं आहे। असे अनेक गीत आहेत। जयंतीच्या पिक्चरमधले गीत आहेत, त्यामध्ये लायकीच नाही माझी तुला वंदनाची,
हे गीत खूप लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याला. तसंच दुसरं सुद्धा जे गीत आहे भीम सैनिका, हे सुद्धा खूप गाजलं आहे. असे अनेक गीतं आहेत, बरेचशा लोकांनी गायलेले आहेत नागपूरपासून मुंबईपर्यंत. त्यामध्ये सुषमा देवी सारख्या गायिका आहेत, त्यामध्ये विनोद फुलमाळीसारखे सिंगर्स आहेत, किंवा प्रकाशनाथजी पाटणकर आहेत, परमानंद भारती आहेत, माझे शिष्य सुद्धा त्यामध्ये आहेत संविधान कीर्ती म्हणून, आणि अलीकडे भीमेश भारती आहे. ह्या अनेक असे मोठे मोठे लोक आहेत की ज्यांनी माझी गीतं गायलेली आहेत. वो भी एक दौर था. तर महेंद्र कपूरजी यांच्या गाण्यांचा कार्यक्रमासाठी तुम्ही लेखन केलेलं आहे, तर त्याविषयी थोडं सांगा. त्याचं कसं आहे, मोदी फाउंडेशन निर्मित हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये महेंद्र कपूर साहेबांनी पिक्चरमध्ये जे गाणे गायलेले आहेत, त्यांनी कोणत्या वर्षी कोणत्या पिक्चरमध्ये गाणे गायलेले आहे, त्या गाण्याला संगीत कोणी दिलेलं आहे, त्या गाण्याचे गीतकार कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण संकलन तयार करून बरेचसे गाणे त्यांचे म्हणजे अशाच पद्धतीने संकलित करून त्या गाण्यावर आधारित एक कार्यक्रम झालेला होता वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये. आणि त्या कार्यक्रमाला महेंद्र कपूर साहेबांचे चिरंजीव सुद्धा आलेले होते आणि खूप चांगला असा दर्जेदार तो कार्यक्रम होता. त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे म्हणजे शेर शायरी प्रत्येक गाण्यावरती आणि त्याच्या कथा अशा त्यामध्ये मी लिहिलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या कार्यक्रमाला एक भव्य दिव्य असं स्वरूप आलेलं होतं. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर गीते लिहिता, तर गीत लिहिताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतात किंवा कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला इन्स्पायर करते? की तर वेगवेगळ्या विषयावर गीत लिहित असताना जो विषय आपल्याला हाताळायचा आहे तो सामाजिक असो, राजकीय असो किंवा परंपरावादी गीतं असो, परिवर्तनवादी गीतं असो, त्या विषयाला म्हणजे तो विषय जर आपण घेतला, एखादा विषय समजा राजकीय विषय आहे, त्या अनुषंगानं वास्तविक जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरूनच आपल्याला त्यामध्ये गीत लेखन करावं लागतं. जसं दुसरा एखादा चळवळीचा विषय आहे तर चळवळीच्या विषयामध्ये अगोदरच्या लोकांनी केलेले कार्य आणि आज आपण जे काही चळवळीसाठी काम करतो ती परिस्थिती आणि काय केलं पाहिजे त्याचं सुद्धा त्यामध्ये थोडासा उहापोह केला जातो. कारण चळवळीची गीत लिहित असताना ज्या लोकांनी अगोदर कार्य केलं आहे त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घेऊन ते पुढं कसं नेता येईल किंवा त्याच्यामध्ये अजून गती कशी निर्माण करता येईल गाण्याच्या माध्यमातून याचा त्यामध्ये विचार केला जातो. आणि इतर जे गाणे आहेत त्यावेळेस समजा सिनेमाचे गाणे असले किंवा नाटकाचे गाणे असले, ते सिच्युएशन काय असते, ते डायरेक्टरच्या अपेक्षेला बरोबर आपण उतरतो की नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार त्यामध्ये करावा लागतो बऱ्याच सारी. आणि तेव्हा कुठे त्या गीताची म्हणजे निर्मिती होते. सर, मराठी शिवाय तुम्ही कोणकोणत्या भाषेमध्ये गीतं लिहिता? त्याच्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे किंवा हिंदी उर्दू मिश्रित पण आहे. त्या 2-3 भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला आवडेल काही ऐकवायला हिंदी किंवा उर्दू मध्ये? हालात नहीं बदले अब तक, आगे की घड़ी का क्या होगा, मौजूद है आज भी विषमता, समता की सीढ़ी का क्या होगा, क्या ये भी कभी सोचा हमने जब दौर ये मुश्किल आएगा, अपनी तो बीती है कीर्तिनन, इस नई पीढ़ी का क्या होगा, इस नई पीढ़ी का क्या होगा. चित्रपटासाठी लिहिताना किंवा एखाद्या सामाजिक किंवा राजकीय विषयावर लिहिताना कोणती खबरदारी तुम्हाला घ्यावी लागते? तुमच्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे असा की सामाजिक क्षेत्रामध्ये गीत लेखन करताना कोणती काळजी घ्यायची, आणि दुसरं म्हणजे असं की चित्रपट किंवा महानाट्यासाठी लिहित असताना काय काळजी घ्यायची. सामाजिक क्षेत्रामध्ये गीत लेखन करत असताना समाजाची जी परिस्थिती आहे त्याच्यावर सुद्धा गाण्याच्या माध्यमातून ताशेरे ओढले जातात किंवा त्याच्यातून मेसेज सुद्धा दिला जातो. जेणेकरून मोठे मोठे भाषणं लोक देतात, त्या भाषणाद्वारे जो मेसेज जातो त्यापेक्षा जास्त प्रभावी
गाण्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांना प्रेरित करता येऊ शकते. म्हणून सामाजिक गाणे लिहित असताना जास्तीत जास्त लोकांना कसं समजू शकेल, लोकांची बोलीभाषा काय आहे, आपल्याला ज्या लोकांसाठी आपण गाणे लिहितो त्या लोकांच्या भाषेचा म्हणजे हे लक्षात घेऊन, त्यांची बोलीभाषा लक्षात घेऊन त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ते विचार समजू शकतील अशाच भाषेचा आपल्याला अवलंब करावा लागतो गाण्यामध्ये. आणि सिनेमासाठी लिहित असताना जी सिच्युएशन असते किंवा आपल्याला जे डायरेक्शन देतात डायरेक्टर किंवा निर्माता, त्यानुसार त्यामध्ये गीत लेखन केलं जात असते. तुमच्या लेखनाची प्रेरणा काय आहे किंवा तुमचा आवडता कवी कोण? तसं म्हणाल तर प्रेरणा म्हणाल तर महापुरुषच आपली प्रेरणा आहे. त्याच्यापेक्षा दुसरी कोणती मोठी प्रेरणा होऊ शकत नाही. महापुरुष म्हणजे सगळे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तथागत भगवंत आहेत, महात्मा फुले आहेत, पेरियर आहेत, अनेक लोक आहेत. त्यांच्या विचारातून, त्यांच्या क्रांतीमधून, त्यांच्या क्रांतीचं वाचन केल्यानंतर, त्यांच्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर थोडंफार आपल्याला जे काही समजून घेता आलं, त्यातूनच ही प्रेरणा निर्माण झाली. आणि तेच आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत, तेच आपले आयडियल आहेत, आदर्श आहेत असं मला वाटते. आणि त्यानंतर गीताच्या क्षेत्रात जर म्हटलं तर माझे गुरु प्रशांत तंबादे जे माझे गुरु आहेत, त्यांच्यापासून सुद्धा मला प्रेरणा मिळाली या क्षेत्रामध्ये. प्रेरणादायी तुमच्या गीतांच्या 4 ओळी ऐकायला नक्की माझ्या प्रेक्षकांना आवडते. करेगा जो अदाकारी बहुत महंगी पड़ेगी, करेगा जो अदाकारी बहुत महंगी पड़ेगी, नीले मिशन से गद्दारी बहुत महंगी पड़ेगी, मतलब के लिए हाथ मिलाता है जो कीर्तन, उसको दुश्मनों से यारी बहुत महंगी पड़ेगी. एखादी गाणं प्रसिद्धीस येण्यासाठी संगीत आणि गीताचं काय प्रमाण असावं लागतं असं तुम्हाला वाटतं? जुळ्या बहिणी असल्यासारख्या. एखादं गीतकारानं खूप चांगलं असं गाणं लिहिलं असेल, पण त्याला जर साजेशी चाल जर नसेल किंवा त्याचा जो संदर्भ आहे तो जर संगीतकार समजू शकला नाही, तरी ते गाणं खूप काही असं चालणार नाही. किंवा एखादा संगीतकार खूप चांगला आहे पण गीतकारच बरोबर भेटला नाही, ते गाणं मीटरमध्येच नसेल, टेम्पोमध्ये नसेल, तरी ते गाणं बरोबर पाहिजे तसं होऊ शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं एक कॉम्बिनेशन असते. एक दुसरे सहयोगी आणि पूरक ह्या दोन्ही गोष्टी आहेत असं मला वाटते. कारण गाणं प्रसिद्धीस येण्यासाठी संगीत आणि गीत, गीताला संगीत आणि संगीताला गीत, ह्या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्यांना पूरक आहेत. म्हणजे गीतकाराला पाहिजे तसं संगीतकारांनी चाल दिली पाहिजे, म्हणजे गीताला पाहिजे त्या पद्धतीची. आणि एखादा संगीतकार जर चांगला आहे तर त्या संगीतकाराला आवडेल किंवा त्याची ज्या पद्धतीची पद्धत आहे संगीत देण्याची गाण्याला, म्हणजे शास्त्रोक्त पद्धत असेल किंवा जाणता माणूस असेल संगीत क्षेत्रातला, तर त्याला समजून घेण्याची गीतकाराची सुद्धा म्हणजे गीतकाराला सुद्धा त्याला समजून घ्यायला आलं पाहिजे. ठीक आहे. आणि समजा ह्या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन चांगलं झालं तर मग ते गीत दर्जेदार होऊ शकते आणि म्हणजे प्रेक्षकांच्या हृदयाचा ते ठाव घेऊ शकतो असं मला वाटतं. सर, तुम्ही लिहिल्यापैकी तुमचं सर्वात आवडतं गाणं आतापर्यंत कुठलं? तसे तर भरपूर गाणे आहेत, कारण प्रत्येक गाणं मला आवडणारच आहे, असं स्पेसिफिक सांगता येणार नाही. भरपूर गाणे आहेत मला. थँक्यू सर, आज इथे आल्याबद्दल खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जय भीम. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आम्ही तुम्हाला परत भेटूया. तोपर्यंत बघत राहा द वेलफेअर स्टेट. नक्की कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.